काय लवकर आहे? बरोबर आहे, कारण ती 4 दिवसाची आली आणि हिला जड चाललंय. म्हणजे हिला म्हणायचं ते काय आहे? अहो तुम्ही काय म्हणत होते? ती 4 दिवसाची तुला जड चालली. होय. मला कशाला जड जाणार आहे? माझ्या बापाच्या तर तुमचं करते, ती आपल्या बापाच्या घरचं जात आहे. मला कशाला जड जाणार आहे? पण तुला नेमका म्हणायचं काय आहे का? म्हणायचं काय म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही रागत नाही. हे बघा, मला जर पटण्यालायक असेल ना तर मी ऐकून घेणार आहे. आणि नाही ना वेगळा जर सांगण्याचा प्रयत्न करशील तर मी ऐकून घेणार नाही. मी काय म्हणते, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आताही तिला समजवू शकता. म्हणायचं तरी काय आहे? म्हणायचं काय म्हणजे अहो मी माझ्या डोळ्याने बघितले. मी तुम्हाला खरी सांगते, मी खोटं नाही बोलत. काय सांगणार आहे? काय सांगणार आहे म्हणजे लग्न प्रेमाची काय? म्हणजे प्रेमाची जागा लता पळाली तेव्हा पाजात नात माझ्या, लता पळाली तेव्हा पाजात नात माझ्या. काय होताय माझा डोकाला, काय होताय माझा डोकाला. माझ्या बहिणीची विनाकारण बदनाम करायचा प्रयत्न तू करतेस. अजूनही वेळ नाही गेली. काय वेळ नाही गेली? काय? मी मला बरोबर आहे. हे रात्री 9 वाजताची भाडबड. म्हणजे मामा तुम्हाला सुद्धा माहिती आहे म्हणायचं. हा ते काय झाला, लताबाई झोपते ना त्या रूम मध्ये, उंदराले माझ्या घरी होती. ते किर 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 कोंबले तर बाल्या खाली घेऊन बाईच्या रूम मध्ये धावत गेला. तेवढ्यासाठी बाई का आड घेतली ना का थांब ना ते, तो बोर्ड काढायला जाय म्हणून मामा म्हणताय ना? आता मामा सांगत आहे ना? ते पोराकडे लक्ष देणं बाई पिला काढायला राव घेणं ना गोष्टीने काय नाही पण मामा तुम्हीच सांगा ही बाई काय बोलते? मारते तर मारते, पकाच मारते. मामा अरे अरे मी लागे कर मी लागे समजा बाई म्हटले रे पोर
मार पोटावर लागून गेला तर मरून गेली तू पाचते का मामा आपण तुम्ही आल्यामुळे आहे ना ही बातमी समजा. तुला नाही समजत गोष्टीने काय नाही मामा अजूनही वेळ गेली नाही हिला समजून सांगा. सांगतो का नाही? सांगतो तुम्ही आल्यामुळे आहे ना मी थोडा शांत झालो. तू जाऊन ये दादा थोडीशी विश्रांती घे आतमध्ये जा हो यार कुठला ए लटाबाई बाई हो ए लटाबाई बाई का झाला वा? काय झालं मामा काय झालं सांगा ना. तुम्ही रात्री सापडले हो म्हणते नंतर राम म्हणते. हे असे बोलतो तुम्हाला शरम नाही वाटत? म्हणजे मले मग तुम्ही बाबा वाईट धंदे करा मी सांभाळत राहा झाला तर झाला पण तुम्हाला सगळं सांभाळावं लागेल. सांभाळायला लागते बाई ते सांगितले नाही का संगीताबाई मी बळा झाला आलो ना पान पलटवून टाकलं हो हा. इतके हुशार आहे तुम्ही मग? मला तर वाटलंही नाही तुम्ही इतके हुशार हा. आहात म्हणून. नाही तर काही खरं नव्हता तुझा हा मामा कदा कसं करायचं ते सांगा ना. कसं करा तुम्ही सापडत जा आणि मी सांगत जा कोणी बाई एक आता ती बाई म्हणजे रस्त्यावरचा काटा बाई खराब आहे त्याच्या हाती आहे ना तुले मुरासहित उचलून टाकायचं असेल ना एक उपाय आहे आपल्याकडे तो लहानचा पर्व जलमलेला किटकूर आहे ना त्याला मारून टाक मामा तो माझा सक्का भाचा आहे आणि त्याला मी माझ्या हाताने मारू शकत नाही आणि हे असले धंदे मला सांगायचं नाही समजलं का पचून जा मामा मामा दुसरा कोणता उपाय असेल ते सांगा ना. तसं नाही बाई मी सांगतो तर चांगल्या हाती तू आता माझा भाषा काशीले नेईल गोदले नेईल अशी म्हणशील कोणी काशीले ना गोदले नेत नाही हा आणि तसं जर नाही झालं तर मग? तसं पहिले करून पाहाय तसं नाही झाला ना ते परवा तुझा दादा कापूस नाही विकला हा. हा 1,00,000 1,00,000 रुपयाचा 50,000 मले होते ना 50,000 तुले होते चोरी करून पण याच्यात तुम्ही फसले पाहिजे नाही. फसून देत नाही हा. असं लगेच धनाच्या आहे ना काढून दिलं पण फसून नाही देत ठीक आहे हो काय बाबा तुझा विचार तू कर कोणाचा मी भल्या हाती करतो तसंच करतो ठीक वाईट आहे? हाती करत नाही. जाते का? हो. घरी यायचं मामा जेवण वगैरे करायचं हो तुमच्यासाठी नाही का हा. कुचला बनत ठेवला भेटायचा खुचलं. शेतात आहे हो. मान कर भाऊ. बहुत मजा दिया बस बाळा तरी बघितलंस तरी असं नाही लिहायचं. किती हजार बघितलं जाऊन बोलवतो बाबाने. असं नाही लिहायचं. तू जर असं लढशील आणि ना, लागलं सारे ऐकतं काम मला बोलतच. मागं पडते आणि मामाची हाताची टाईम झाले आणि घरात पाणी सुद्धा नाही रे बाळा. शांत हो झोप. लाडकाच्या कुईला माझा हुकून आहे. बाई कुठं आहे? ए, लट्टे लट्टे ए, लट्टे आज हरामच आहे काय रे काय झालं कमत आला देऊन राहिलो मामा बोलवायचा औषध घे. हलवू नको हलवली तर झाकण जर कोणी तर बुलूक नाही सांगते हो एवढा ढिला झाला का रे? हो ढिगाचा झाकण. काय मामा तुम्ही तेल लावा.
तेही तुला बरोबर बघता आलं नाही का हा? तू काय नाही बे, पण हा? बोलावला. तुझा कामही कोणता आहे गेली ना हा गेला असतं का मग? कसं मी आहे? दादा. मग काम दोघे येतील तिकडे विसंबरामध्ये. चल घे चाललं. आत्ता आणते हा. हाती चाटून पाय हे औषधी काय तर कधी कधी डुप्लिकेट येते. किती मामा चोर काय नाही का आपल्याच घरातले पैसे घेऊन जातात 50 आणि 1 लाख. चला मामा ठीक आहे मामा बाय चला. ए बाई याचे पैसे काय ठेवली तू? मामा पैसे चिल्लर नव्हती ना मोजावं लागत होतं नंतर आपण मोजू ना हा? सकाळी सकाळी मोजू. याचे ठेवण्यावाणी केली ना म्हणून मी आहे खरं म्हणलो. सकाळी द्यायला लागते. हो चिल्लर ना चिल्लर ना हो. ते गेले कुठे म्हणायचे यांना मी वारंवार सांगले की बाळापाशी राम मी गेले कुठे म्हणायचे परत पण माझं बाळ धोनी ए धोनी बाळा याच्या तोंडातून पेस कशी हे भगवान, काय झालं बाळा पेस कशी बाळा 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 यांना म्हटलं होतं काय झालं का तुमका? अगे, काय झालं का हा? अगे, बोलू का नाही का? काय झालं? तोंडातून पेस आपला बाळ आपल्याला सोडून काय? अरे बाळा, अरे बाळा, अरे एक काम तरी बोल ना. अरे बाळा, अरे बघ, अरे बाळा, हे बघ, बाबा बाबा तुझ्याजवळ आला. अरे एकदा तरी बोल बाळा. अरे बोल बाळा माझ्याशी एक वेळ बाबा तुझा आला तुझ्या देवेन बोल बाळा माझ्याशी एक वेळ बाबा तुझा आला तुझ्या देवेन तुझ्या जवळ बोल बाळा माझ्याशी एक
साठी आपण किती समोरचे भविष्य पाहिले होते का की आपण एकुलता एक भाग की आपण या समोर जाऊन शिकवायचं पण नाही नातू हे बघ कुरकुर आणलं रे बापू धोनी हे कुरकुर आणलं बाबा तो आता आहे ना तो तुमचा कुरकुरा वगैरे काहीच नाही खाणार खाऊ का दात नाही आले दादा बहिणी काय करावे अरे काय काय सांगू तुला अरे काय झालं नाही तुझा भाचा आम्हाला सोडून गेला असं नाही होत असं रडायचं नाही रे तुम्ही कोणा कोणावर लक्ष नाही द्या काही नाही बाबा तू आता तुम्हाला शब्द बोलणार नाही कारण तो फरका झालाय परवाच्या दिवशी आहे ना अनाथपल्लीचे 17 पोरं गेले मी तर परवा सुद्धा केला होता की बाळाची तब्येत ठणठणीत नाही पहिले कोंबडे व मरी आहे आता पोराय व येत आहे लहानच्या रडल्या भुकल्या नव्हते बापा देव नेले लोक नेले बापा पप्पा तुमचा म्हातारपणाचा आधारच निघून गेलाय बा. बोलणार एक वेळ आजोबासोबत हे दोन्ही बाळा आजोबासोबत बोलणार नाही. अरे सर्व आजोबाचा लाडका नातू माझ्यासोबत बोलणार एकदा मोठा होशील माझ्यासोबत गुलगुल बोलशील आजोबा म्हणशील स्वप्न दाखवत राहिला मला आणि मला एक मोठ पकडशील डुडू चालशील स्वप्न बघत राहूया. हे बाळा अरे परमेश्वरा तुला न्यायचं तर मला न्यायचं काय बिघडलं होतं आणि तू या बाळाला माझा अंतरचा वारस शिरवला रे तू. माझ्या घरचा वारस शिरवला रे तू वारस रडल्यानं भुकल्यानं होणार आहे का त्याला आता देव नाही का देव नेले काही लोक नेले होईल नशिबाच्या संत दुसरा ए माझी माने आहे बा एक ठोक मारा का पाहुणे जमा होते
काळीज माझे तुमच्याकडे थोडा पाणी असेल ना द्या. नाही तिकडे इसाब्यावर न्यायचा. त्या पाण्याला सांगितलं प्यायसाठी पाणी आण म्हटलं तर तो विचार आहे म्हणून आंघोळीचं पाणी घेऊन येतो. पहिलं मी पोहोचवून येतो मामा. नंतर बोलता येते. त्याच्यापेक्षा पाणी माझ्या सांगितलं थोडा पाणी द्या मामा पाणी द्या. बापू मौरीनं बिबे नाही आणलो रे, माग नको येऊ. मामा त्याच्यापेक्षा थोडं पाणी असेल तर द्या. अरे हे कोणती मौरी आली का? हा? हे कोणतरी घराने लावून दिले हो. मामा थोडं पाणी हे द्या. पीक पाणी पिकत आहे ना, लोकांचे डोळे जळत आहे. कोणतरी लावून दिले हो. तू आयले बायले वैद्याकडे. मामा ते देता येईल पण थोडा पाणी द्या माझ्या संगीताला. नाही हा पाणी खराब आला. बरं हे आहे ते थोडंसं झडपली असेल तर बाप. झडपली असेल तर बाप. संगीता झडपलीच हो. माझं बाळ कुठे हो हो आय झोपू ना. झोपून आय माझं बाळाचं मला न्या. हो माझ्या बाळाचं मला न्या. दवाखान्यात दे का बाईले. दवाखान्याचं काम नाही करत तू आहे ते चांगला वैद पाय. हात धरीत संगीत राणे Thank you.
आमच्या घरात काय घडलंय? झाला काका झालं काय म्हणजे आमच्या घरात चोरी झाली. अरे हा चोरी झाली म्हणजे बरोबर आहे. कोणतरी पहाटे 4 वाजता आला होता. पहाटे 4 वाजता म्हणजे आमच्या घरी? हा 2 व्हीलर घेऊन आला होता. मामा, तो व्यक्ती कोण होता किंवा तो माणूस कोण होता त्याला तुम्ही ओळखता का? म्हणजे कुठे रात्र पडतो. हा पाय सलसल करे, हात तडतड करे, झोपच नाही. मी म्हणलं कोण होता म्हणून मी पाहिलो होतो. तर धावड बाईच्या भावासारखा दिसला. काय? अगं मामा सांगते ना, गप्प बैस. पण मामा, तो माणूस खरोखर बाईचा भाऊच होता का दुसरा कोणी नाही होता? नाही तो तोच होता. आणि तो आमच्या घरात आला का? तो रोडवरच राहिला. बाई मात्र पैसे का काव का अशी पिशवी धरून अशी गेली त्याच्या. संगीता बाई काय का? काय? म्हणजे मामाचा खोटा आणि तुझा खरा. पैसे हो का नाही माझं भाऊ असं करू शकत काय? तुझे बहिणी द्या लागला बाई. परंतु अशी अगं कामं भाऊ नाही, तू स्वतःनं पैसे देताना मामा पाहिला. ते तसा नव्हे. त्याले काका तरवाचा होता आणि तुले पुरवाचा. चोरची गोष्ट काय? हो. काय? म्हणजे मामाचा खोटा आणि तुझा खरा, नाही? चोरून द्यायचं का पैसे? अगं तुला जर पैशाची गरज होती ना तुझ्या भावाला तर पैसे मागायला पाहिजे होती. नाही सारं खोटं आहे. काचा खोटा? आता मी पाहिलं म्हणून बरा झाला नाही तर लागून होती देते बाई. बरोबर आहे, कारण तुझ्या भावाच्या मनगटात ताकद नव्हती ना, म्हणून आहे ना माझ्या बहिणीला सोडून दिलाय. आणि आज तू माझ्या घरची चोरी करायला निघाली, नाही? तुझ्यावर किती विश्वास होता माझा, पण आज विश्वासघात करणारी एक चोरटी बाई निघाली. चोरती काय? चोरीचा आरोप तुझ्यावरती, नाही? अशा चोर पहिले ठेव काय फायदा आहे का? बरोबर आहे मामा तुमचा, तुम्ही जे बोलताय ना अगदी बरोबर आहे. पण पैसे गेले, उद्या सोना जाईल, धाना जाईल, तू घरला घर रिकामा झाल्या तू का करशील? होय, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण या बाईला ठेवून सुद्धा काही उपयोग होणार नाही. चल लागत त्याच्यापेक्षा आहे ना ह्या बाईची हाकलपट्टी करणे हेच योग्य आहे. चोरती ती करून टाक. दुसरी पाहून देतो. कुवारी भेटू नाही तर रांडवी भेटू. चल ये. अगे, जोपर्यंत माझे 1 लाख रुपये आणून देत नाहीस ना तोपर्यंत या घरात राहायचं नाही. तुझे माझे संबंध कायमचे संपलेत समज. या गावात तुमचा भीक माग काही कर, पण माझ्या घरात परत पाऊल ठेवायचं नाही. त्यांनी म्हणतो ना, नव्हे तसा नाही. नाही नाही तसा नाही. नाही बोलल्याचे बळीले कायम राहावा का बाई? दे मोज मग पटपट. हा, मी खट मागतो हं. बाई पट देते. हो देव हा. मोज ना. तू पाहत राहा. हो कसे डोळे काढू काढू पण कोणीच ये नाही. मी काही लोकांच्या वाईट केलं? हं? एवढे बदमाश होऊन गेले माझ्या विषयी. आणि मी म्हणून गेलो असताना भूत झालो असतं, असा झोपून पडलो असतो. नाही ना,
सुधारले नसते. बरा झाला माझ्या केसाची जीव आहे म्हणून मी वाचू ना. आता कशी नाही कोणता बहीण आता जातो ना उमेशले सांगून देतो. अण्णा बापा कोणी उठवाले येत नाही. मी का पाप केलं का अण्णा गेला. मारल्याने कबर पाहून तुमचा सत्यानाश हो. तुमच्या रीतावर दिवा नको राव. अण्णा बापा भरल्या बोंदा भरा. त्याला तुमची मी काही बोंदा भरायला कमी करत नाही. आता जातो ना उमेशने मामा ए मामा मामाचा आवाज इथे मामा दिसून नाही राहिला. मामा ओ मामा मामा कुठे गेला? आले उठून बोललं का? ए उमेश उमेश मामा आवाज नाही येत आहे. मामा घरातूनच मामा म्हण. मामा मी इकडे आहे. आपण तू इकडे येऊन आहे बापू. या इकडे. हातच नको अरे मामा तुमचे कपडे संपूर्ण गंदे होऊन आहे, खराब होऊन आहे. कुठे गेल्या होत्या? काय सांगू बापू. तुमची बेल बांधायला बोक्या का बेल बांधायला बोक्या. बेल मांजर बोक्या म्हणजे मामा लता आणि भाड्याबद्दल तर बोलत नाही ना? मस्त सुतावले. म्हणजे का बद्दल? काही मस्त प्रेम करत होते तुम्ही पाहिलो. अरे बापा या सांगून देते म्हणून मला आहे ना मारून टाकून देते बुजवून दिले होते. तर माझे केस आहे ना बाहेर होते. केस आईले जीव होता तर मी वाचून आले. केसायला जीव होता वाढून आहे. मस्त प्रेम करत होते. हो तुम्ही पाहिल्या हो ज्याची मुळे सांगून देते म्हणून तुम्हाला मस्त मारलं. मस्त मारले. मामा इकडे या. त्यांचं प्रेम कधीपासून होतं? नाही पहिलं बोलले तसा नसेल म्हणून म्हणजे पहिलं बोलाय बोलले. मामा हा? माझा बाप गावाला गेला होता हा? त्यावेळी तू का सांगत होता का बापाला? का म्हणलो बा? आठवण नाही? नाही मला तेव्हाची आठवण राहायचे का? अजिबात हो नाही, कधीच नाही. आठवण म्हणून राहतच नाही. आठवण नाही राहत नाही. हा. बरं मामा ठीक आहे, आठवण तुला राहत नाही. हा. बरं आठवण करून द्यायचं काम माझं आहे. हो करून दे. आठवण आली आठवण आली. जेव्हा माझा बाप गावाला जाऊन होता त्यावेळी तू का सांगत होता? तसा नसेल म्हणलो बा. म्हणजे तसा नसल म्हणला, पण आधी मी पहा. आज पाहिला. मामा जे काही घडलंय ना ते खरोखर सांग. नाही जर सांगला तर बघ नको मानू रे कोणाला. तुझ्या पैशाची चोरी त्याची. काय? माझ्या पैशाची चोरी सुद्धा त्यानेच केली. आणि मामा तू काय सांगत होता की बाईचा भाऊ पहाटे 4 वाजता आला तसा सांग म्हणे. आणि माझा ह्या पाय सरसर करे मी हा पाय तर कर. तडतड करे असं तूच सांगत होता ना? मामा, पुन्हा जे काही घडलं ते सांग. तुझ्या पोराला त्याची मारून टाक. माझ्या चिमुकलेला त्यानेच मारलं. ते सांगतो म्हणाला, ते दिवसाची निघून जा. पण मामा तो माझा लहानचा चिमुकला काय केला असेल? आणि नको रे नको म्हणायचा तर चाकू धरून ये माझ्याकडे मारासाठी. आणि तू मामा सांगू नको म्हणून. मामा तूच सांगत होता की आलापलीचे 17 पोरं मेले, कोंबड्यावर याची मरी पोरावर आले म्हणजे असं तूच सांगत होता. तसं सांग म्हणे. मामा मला वाटते ना की याच्या मग तुझा सुद्धा काहीतरी हात आहे. काहीच नाही काहीच नाही. मामा जे काही घडलंय ना ते खरोखर सांग. नाही जर नको मारू. ते काहीच नाही केलं. नको रे नको म्हणायचा.
मला सांग. आणि ती लती आणि बाळ्या गेले कुठं ते सांग. सांगतो पण मारून नको टाकू. काय? भूतायचा भेव लागते मला. मारून नको टाकू म्हटलं. काय म्हणजे भूताचा भेव लागते तुला? हं? मामा सांगणार आहे का नाही सांग. ते गेले कुठं ते सांग. मारून टाक मारून टाक. पाय नव्हते केला मी चालू कशाला चालू कसा? सरळ तरी करा तर चालता येईल का? सरळ कर मी सांगतो. तेव्हा तिकडेच खोदा. कोणाकडे? तिकडे लतीच्या तिकडे पाण्याचे. म्हणजे हे लतीचे हा आणि हे पाण्याचे. बाळ्याचे. हो हो पुढं कशा का चालू कसं चालू? थोडा झाला इकडच्या सरळ कर मग बराबर चालतो. झाला झाला. ये. चल. हो समोर हो. चांगली आता ठेसणार नाही आम्हाला पाट्यावर. मारून टाक. बापरे. मामा ते कोणाकडे गेले ते सांग अगोदर मला. लती आणि बाळी आहे ना कुठं गेले ते सांग. माकड झाडावर चढून वा हे बंदरी न पुढावर झाडावर नाही पुढावर. मी म्हणलो नाही इकडे गेले म्हणून. बरोबर आहे मामा की या वयात सुद्धा तुमची नजर आहे ना एकदम तेज आहे. बापू वय झाला म्हणून काय झाला ना आता मी सुई मध्ये धागा लावतो. काय गे अरे तुमच्यासोबत बोलतोय. खरं तर आहे ना मी ते हार घेऊन आहे ना तुझा सत्कारच करायला पाहिजे होतं पण विसरून गेलो हार आणायला. काय गं? कसं वाटतंय तुला? दादा मी चुकले नाही. काय दादा? आणि कुठला दादा का? मला एक क्षणात तरी माफ करू शकत नाही काय का? क्षणासाठी माफ आणि तुला